बांगलादेशमध्ये आपण बघितलं की सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि सत्ता देशांच्या विरुद्ध तिथं तरुण पिढीने उठाव केला. त्यातल्या काही गोष्टी घडल्या पण दुर्दैवानं त्याची प्रतिक्रिया भारतात काही ठिकाणी उठली. ही प्रामुख्यानं बांगलादेशच्या वावरावर पश्चिम बंगाल वगैरे ही राज्य आहेत तिथं ती स्थिती थोडी अधिक गंभीर होती. पण तिथं काही घडलं त्याच्या फळा महाराष्ट्रात होती असं कधी वाटलं नव्हतं. त्याचं मी खोलात जाऊ इच्छित नाही, पण आजच्या परिस्थितीमध्ये समाजाच्या सगळ्या थरामध्ये एक वाक्यता आणि सामंजस्य त्याची अतिशय गरज आहे. आणि म्हणून जे काही घडलं काही ठिकाणी महाराष्ट्रात ते राज्याच्या समाजाच्या हिताचे आहे. आज शांततेची गरज आहे आणि ती शांतता प्रस्थापित करायची असेल ते समाजकारण राजकारण या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी संयमाचा पुरस्कार करावा आणि शांतता कशी राहील याबद्दलची खबरदारी घ्यावी एवढंच मी आज बोलू इच्छितो. शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृह खात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई याचं भाष्य करता येईल. पण आज मला शांतता आणि सौहार्द याचं महत्त्व जास्त असतं आणि म्हणून त्याच्या अन्य बाबी ज्या आहेत त्याचं मी भाष्य करू इच्छित नाही. जो प्रकार सुरू आहे तो सुनियोजित असं वाटतं का तुम्हाला? असं म्हणजे बांगलादेशमधल्या प्रकारे इथं करण्याचं काही कारण नव्हतं. त्यामुळे जे कोणी यामध्ये सहभागी होत असतील माझं आव्हान त्यांना हे आहे की आपण अन्य देशात काही झालेल्या गोष्टीच्यासाठी आपल्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्तरीचं संकट असू असं काही करता कामा नये. 2 राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची झाली काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावर भाषण देत असताना सर्व देशाच्या निवडणुका एका वेळी व्हाव्यात, सर्व देशाच्या निवडणुका एका वेळी व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून 12 तास नाही गेले तर आपल्याला ऐकायला मिळतंय की जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली, हरियाणाची झाली, झारखंड आणि महाराष्ट्राची झाली नाही. सर्व देशात एका वेळी निवडणुका घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधी त्यांचा हा निर्णय एक प्रकारचा विरोधाभास आहे. यापेक्षा आधी काय सांगायचं. तर बांगलादेशातील घटनेचा राग इथे काढण्याची गरज नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. तर राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन देखील शरद पवारांनी केलेलं आहे. बांगलादेशातील घटनेवरून इथल्या लोकांचं जगणं विस्कळीत का करायचं असा सवालही पवारांनी उपस्थित केला आहे.